श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार. या दिवशी आरती करण्यासाठी आम्ही जवळच असलेल्या स्वामी समर्थ महाराज मंदिरात गेलो होतो. हे मंदिर 2 ते 3 वर्ष झालं आमच्या घरापासून जवळच असलेला अंतराव झालेला आहे आणि प्रत्येक गुरुवारी या मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला मंडळ तसेच पुरुष मंडळी आरतीसाठी येतात. आरती रोजच असते, परंतु प्रत्येक गुरुवारी मात्र जास्त संख्येने इथे लोके आरतीसाठी येतात. आपले स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आजचा दिवस आनंदाने जगून घ्या, कारण की उद्याचा दिवस सांगता येत नाही. आणि स्वामी समर्थाची एक कृपा आहे मैत्रिणींनो, की जोपर्यंत स्वामी समर्थ महाराज आपल्याला स्वतःहून बोलवत नाहीत तोपर्यंत आपल्याला यांच्या दर्शनासाठी जाणं होत नाही. आज तशीच काही परिस्थिती माझ्या बाबतीतसुद्धा काही वेळेस घडली होती आणि मी सुद्धा स्वामी समर्थ महाराजाचे मंदिर जवळच असूनसुद्धा आम्ही या ठिकाणी जात नव्हतो. कधी जाण्याचा योगच येत नव्हता, परंतु आता 3 ते 4 महिने झाले आम्ही सतत या मंदिरामध्ये जात आहे आणि दर्शनासाठी सुद्धा नेहमी जातो. आरती या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी 7:30 वाजता आरती असते आणि ही आरती इतकी शांत चित्तेने असते की या मंदिरामध्ये आल्यानंतर खूप आनंद आणि खूप मनाला समाधान भेटतं. कारण आरती करताना सुद्धा येथील जे आरती म्हणतात त्यांनी एक नियम ठेवला आहे की प्रत्येक बायकांना जोपर्यंत आरती होत नाही तोपर्यंत सर्वांना आरतीचा चान्स मिळावा, म्हणजे 1 सेकंद का होईना सर्वांना आरतीचं ताट ओवाळायसाठी दिलं जातं. हा खूप मोठा आणि आनंदाचा क्षण असतो की आरती आपल्याला स्वामी समर्थ महाराजाची आपल्या हातून घडावी असे प्रत्येक स्त्रियांना वाटते आणि इथे त्याच प्रकारे केली जाते. ज्याप्रमाणे आरती सुरू झाली की लगेच 1 सेकंदाला प्रत्येक महिलांनी येऊन आरती घ्यायची आहे, त्यामुळे प्रत्येकाला हा आरतीचा मान मिळतो. आणि खूप छान प्रकारे इथे या मंदिरामध्ये बसण्याची सुद्धा सोय आहे. बघा एवढ्या प्रमाणात पब्लिक होते. खूप तरी आरतीच्या अगोदरचं हे पब्लिक आहे. आरती होईच्या अगोदर येथे इतके छान प्रकारे लोक बसून शांत चित्तेने आराधना स्वामी समर्थ महाराजाची करतात. आम्ही सुद्धा 5 मिनिटं अगोदर गेल्यामुळे इथे स्वामी समर्थ महाराजाची आराधना करत होतो. सर्वजण बायका येथे छान प्रकारे बसल्या होत्या आणि आता आरतीसाठी सर्वजण सज्ज झाले होते. आता आरती बनताना व्हिडिओ काही काढला नाही, व्हिडिओ शूट करता येत नव्हता, त्यामुळे आरती पूर्णपणे झाल्यानंतर सर्व लोक उभे राहून अशी आरती घेत होते आणि स्वामी समर्थ महाराजांचा गजर चालू होता. त्यामुळे आरती झाल्यानंतर सुद्धा आम्ही 5 ते 10 मिनटं या मंदिरामध्ये शांत चित्तेने आराधना करत इथे बसतो आणि हे जवळच मंदिर असल्यामुळे आम्हाला या मंदिरात जावंसे वाटते आणि मनाला सुद्धा खूप समाधान मिळते. तुम्ही सुद्धा जर कुर्डवाडीच्या आसपास असाल तर तुकारामनगर येथे हे मंदिर आहे. तुम्ही नक्की या मंदिरात आरतीचा लाभ घ्यायला नक्की या, कारण आपल्याला अक्कलकोटच्या स्वामीच्या मंदिरात आपल्याला जाता येत नाही, परंतु इथले इथे जवळ असलेल्या मंदिरामध्ये आपण जाऊ शकतो. त्यामुळे इथे नक्की या आरतीला. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त स्वामी समर्थ महाराजाचेच दाखवलं जाईल आणि या ठिकाणी सुद्धा वडाचे झाडसुद्धा आहे. या ठिकाणी सुद्धा सर्वजण वडाच्या झाडाला सुद्धा पूजा करतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.